सुप्रभात मैत्रिणींनो, मी पुष्पा झरेकर सुप्रभात चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे। तर आज आम्ही आलेलो आहोत गाणगापूर येथे दत्त महाराजांचे दर्शन घेण्यासाठी। इथे दत्त महाराजांचं दर्शन घेऊया आणि लाईन होती, खूप लाईन होती। आम्ही पास घेतले, 100 रुपयाचे पास घेतले आणि तरी पण अर्धा पाऊण तास आम्ही लाईनीत उभं होतो। झालं दर्शन, खूप छान झालं। अगदी खिडकीतून असं दिसते दत्ताची मूर्ती, लांबवर दत्ताची मूर्ती आणि खिडकीतून आपलं त्यांचं दर्शन होतं। इतकं छान वाटलं ना, खूप प्रसन्न वाटलं। श्री क्षेत्र गाणगापूर, श्री गुरुदेव दत्त महाराजांचं स्थान। चला 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 चला, छान दर्शन झालं। चला महाराज, इकडे चौघातरी इकडे उभे राहा पटकन। अरे इकडे बघा, अरे इकडे बघ पटकन। हे बघ पटकन, पुढे जाऊया। आशीर्वाद घ्यायचा असतो आणि आपण आलेलो आहे मंदिरात आता आणि खूप छान असा दत्त महाराजांचा आशीर्वाद आपल्याला मिळालेला आहे। अगदी आम्ही निवांत बसलोय बघा, इतकं छान निवांत बसलोय आणि मस्त आशीर्वाद दिलाय दत्त महाराजांनी। आपण एवढे लांबून आलो तर जरा वेळ तरी थोडंसं दत्तांचं नाव घ्यायचं। थांबा, मी हे करते, काढते, थांब। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। थँक्यू। चला तर आता आपण निघालोय, आपलं छान असं दर्शन झालेलं, आता आपण निघालो आहोत। खूप छान दर्शन झालं आणि सगळं चांगला आशीर्वाद पण मिळालाय आपल्याला। श्री गुरुदेव दत्त। चला, कोणाची चप्पल? माझी आहे। तिकडून जायचं का? कुठे ते लोक आहेत का इथे? चप्पल घालते ना, आता आपलं दर्शन झालेलं आहे छान। हे बघ गाय, आता आपण निघालोय पुन्हा पुढच्या प्रवासासाठी।
चला तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच मला सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि श्री दत्त महाराजांचं दर्शन घ्या. गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त.